नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मोठ्या वांग्यापासून वांग्याचे काप करून दाखवणार आहे. चटपटीत असे आपण काप करणार आहोत. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला काप दाखवले, पण आज जरा वेगळ्या प्रकारानं तुम्हाला मी काप करून दाखवणार आहे. त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते. वांगं कापून घेऊया. वांग्याचा देठ कापून टाकते आणि आपण वांग्याचे असे छान एका साईडचे शक्यतो काप करून घेऊया. हे बघा, असे आता आपण काप करून घेऊया. तर हे आपण वांग्याचे काप करून घेतले. याला आपण सगळं साहित्य आता घालून थोडा वेळ लावून ठेवणार आहोत, मॅरिनेट करणार आहोत. त्याच्यासाठी हे मीठ लावलं आहे. मीठ, त्यानंतर तिखट इथे थोडं घालायचं आणि थोडं वरतून लावणाऱ्या पिठात घालायचं. तिखट, हळद, हिंग. वांग वातूळ असतं म्हणून त्याच्यात हिंग घालायचा. हिंग, नंतर थोडा चाट मसाला, आलं लसूण पेस्ट थोडी टाकणार आहे आणि थोडी आपण याच्यात बारीक कोथिंबीरही घालणार आहोत. आणि हे आता सगळं आपण मसाला या वांग्यांना चोळून ठेवणार आहोत. अशी उलटी सुलटी हलवून घ्यायची आणि त्याला मसाला लागतो व्यवस्थित. असं आपण आता हे मसाला सगळ्या वांग्यांना चोळून ठेवला आहे. बाकीची तयारी होईपर्यंत हे व्यवस्थित मसाला आपला कोट होईल. त्यावर बेसन घेतलं आहे, चमचाभर तांदळाचं पीठ, 1 चमचा बारीक रवा, असं सगळं घेतलं आहे. आता आपण सगळे मसाले घालणार आहोत. लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, थोडासा चाट मसाला, असं सगळं घातलं आहे. आणि हे मिश्रण आता आपण एकजीव करणार आहोत. एका बाजूला तवा तापत ठेवला आहे आणि हे काप आपण चांगले पिठात घोळवून घेऊया. अगोदर मसाला लावून ठेवला की ते काप छान होतात. ते सगळे घोळवून घेते. तर हे आपण तव्याला तेल लावून घेतलं आहे. थोडं जास्त काप म्हटलं की जरा तेल जास्त लागतं. आता आपण एक एक काप तव्यावर ठेवणार आहोत. हे परत पण आपण वरून थोडं तेल लावून घेणार आहोत आणि वरून मी झाकण ठेवणार आहे. एका बाजून दोन्ही बाजून आपण छान असे परतून परतून चांगले घेणार आहोत.
हा बघा तवा आपण वर झाक ठेवलंय. हे काप परतून घेऊया. उलट सुलट करून चांगले परतून खमंग असे आपण भाजून घेणार आहोत. अजून तापायला हवं व्यवस्थित सगळं. काप कसे खमंग होत आहेत ते अजून मी व्यवस्थित जरा ते परतून व्यवस्थित परतून क्रिस्पी करून घ्यायचे. गॅस जास्त लागतो त्याच्यामुळे भाजल्यासारखा होतो तो. किती सुंदर झाले बघा. छान शिजले सुंदर असे. आपण हे काढून घेणार आहोत. काप काढून घेऊया. हा हा खुसखुशीत काप तयार आहेत. आपले हे वांग्याचे खमंग खुसखुशीत असे काप खाण्यासाठी तयार आहेत. यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला काप दाखवलेले आहेत, पण यावेळी थोडं म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारानं दाखवले. त्यामुळे प्रत्येक वेळचे व्हिडिओ माझे सगळे बघा. वेगवेगळ्या प्रकारची कापही दाखवले तेही माझे व्हिडिओ सगळे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.